नमस्कार अमरावती। शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या केबल मोटार व स्प्रिंकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करीत 2 सराईत आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 11 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। गुप्त माहितीवरून तिवसा ते तळेगाव मार्गावर पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवराव शंकर धुर्वे वय 45 वर्ष व शरीफ अब्दुल खान वय 29 वर्ष दोघेही राहणार तळेगाव तालुका आष्टी जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे। अमरावती ग्रामीण जिल्ह्यात शेतातील केबल मोटार पंप व स्प्रिंकल चोरीच्या तक्रारी वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा व अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून सुमारे 25 किलो तांबे वायर, 32 नग स्प्रिंकल, मोटार पंप तसेच इतर साहित्य असा एकूण सुमारे 2,30,950 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने विविध पोलीस ठाण्यातील एकूण 11 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे। पुढील तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने संयुक्तरित्या पार पाडली। या यशस्वी कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त होत असून चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे।